स्वागत आहे तुमचं या विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा, बोंबील या माशाचे शास्त्रीय नाव टिंब हे आहे। पर्याय क्रमांक बी, हर्पोडॉन नेहरियस। आता याचं महत्त्वाचं सांगायचं ठरलं, बेसिक प्रश्न असा विचारत होते, बोंबील या माशाचे शास्त्रीय नाव काय? आतापर्यंत असेच प्रश्न विचारत आले आणि जर तुम्हाला असा प्रश्न आला, हर्पोडॉन नेहरियस खालीलपैकी कोणत्या माशाचे शास्त्रीय नाव आहे, जर असा प्रश्न आला तर गोंधळून जायचं नाही परीक्षेला। पण जसं आता कृषी सेवकला गोंधळून गेलते तसं जायचं नाही ना, तर म्हणशान तुम्ही सिलेबसच्या बाहेर विचारलेले प्रश्न आहे। प्रश्न काही नाही, तेच प्रश्न आहे, तेच सगळे, फक्त तुम्हाला फक्त विचारण्याची पद्धत वेगळी राहणार। पशुजैव उत्पादन संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक डी, पुणे। खालीलपैकी कोणत्या फळ पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असते? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद घ्या, स्वतः चेक करा। पर्याय क्रमांक ए, केळी। पीत क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण याच्यामधले जे काही रिपीट प्रश्न आले तर समजून घ्या, हे महत्त्वाचे प्रश्न आहे। PYQ आहे भाऊ, हे सगळे PYQ आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर रिपीट प्रश्न आला तर जास्तीत जास्त भर पडतो या प्रश्नाचा, म्हणून मी तुमच्या डोक्यामध्ये फिट करण्यासाठी प्रश्न घेतोय। पर्याय क्रमांक सी, तेलबिया। पुढचा प्रश्न, कन्नड भाषेत टिंब म्हणून ओळखले जाणारे तलाव हे मध्य कर्नाटक पठारावरील सिंचनाचे पारंपरिक पद्धत आहे। पर्याय क्रमांक बी, केरे। पुढचा प्रश्न, कोणत्या फळझाडांची छाटणी केली जाते? आता परीक्षेला जर असाच प्रश्न आला तर हे ऑप्शन तुम्हाला वेगळे राहणार आणि इथं थोडं भाषांतर वेगळं राहणार। प्रश्न येतात भाऊ, सगळे PYQच येतात, फक्त त्यांची भाषा चेंज करणार, याच्यातलेच येणार आहे तुम्हाला प्रश्न। पर्याय क्रमांक सी, बोर। मानव विकास निर्देशांकांचा अहवाल टिंब पासून दरवर्षी प्रकाशित केला जातो। पर्याय क्रमांक बी, 1990। हा भारतीय रान कोंबडा हा निवासी पक्षी आहे, म्हणजे हा कुठला निवासी पक्षी आहे, ती रिकामी जागा भरायची। पर्याय क्रमांक सी, राजस्थान। पुढचा प्रश्न पहा, टिंब ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे साधन नाही, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो बरं का। एकदम इम्पॉर्टंट प्रश्न, याच्यातले खालचे जे ऑप्शन राहणार आहे तुम्हाला हे सगळे चेंज होणार। प्रश्न एकदम महत्त्वाचा आहे, असे प्रश्न ना कृषी सेवकला पण आले होते। पर्याय क्रमांक डी, प्राप्तिकर। सिंपल आहे ना, विचार पण केला ना, अनुदाने, विविध कर, लोकवर्गणी, हे सगळं माहिती आहे आपल्याला। प्राप्ती करायच्या मध्ये जाईन का? नाही जाणार नाही। सिंपल लॉजिक पण लागलो ना, तर म्हणजे तुम्ही सांगायचं तात्पर्य एकावर सांगितलं ऑप्शन चारी परीक्षेला काय करायचं, वाचायचं, शांत चित्तानं वाचायचं आणि चेक करायचं। पुढचा प्रश्न, खालीलपैकी दंपा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दंपा व्याघ्र प्रकल्प। पर्याय क्रमांक बी, मिझोराम। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवाणू खत पालेभाज्या, फळझाडे व फुलझाडांसाठी उपयुक्त ठरते? पर्याय क्रमांक बी, ॲझाटोबॅक्टर। भारतात किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? मास्तर एकदम बेसिक प्रश्न आहे, पण परीक्षेला गोंधळ करून घ्यायचा नाही बरं का। गणना कशाची विचारली? कृषीची विचारली, कृषीची। 10 वर्ष देशांना टिक करून किती? दर 5 वर्षांनी। खालीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र शोषून घेऊन त्यांचे जमिनीत स्थिरीकरण करते? याच्यामध्ये पहा, उडीद, मूग, तूर हे तिन्ही। पर्याय क्रमांक कोणता मग? सर्व। पेनगंगा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पेनगंगा। हे 2-3च प्रश्न घेतो भाऊ, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 2-3 प्रश्न घेऊ असे, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फिट होणार। याच्यामध्ये अपडेट होईल हा प्रश्न, माहिती ना काय होणार। हा चला, पर्याय क्रमांक सी, बुलढाणा। मोसंबीचे कलम टिंब पद्धतीने केले जाते। पर्याय क्रमांक डी, डोळे भरणे। खालीलपैकी कोणत्या शेळीपासून पश्मीना मिळते? पर्याय क्रमांक बी, काश्मीरी। खालीलपैकी कोणत्या कोंबडीचा मांस व अंडे असा दुहेरी उपयोग होतो? याच्यावरती ना मी सांगतो तुम्हाला, याच्यावरती आपला हा जवळजवळ 5 ते 10वा प्रश्न आहे आणि 10वा बरं काय, 100 वाने 10वा प्रश्न आहे। आणि सगळे प्रश्न आहे ना तुम्हाला याच्यावरतीच, कोंबडी, मांस आणि अंडी याच्यावरतीच, फक्त भाषांतर वेगळं, पण एवढा हे शब्द आहे ना सारखीच, भाषांतर वेगळं राहणार पण हे शब्द सारखेच। म्हणजे किती महत्त्वाचा शब्द आहे, कुठं होतो, काय होतो, भारतात पण विचारलेले आहे। हे सगळे प्रश्न आपले PYQ पहा, सगळे व्हिडिओ झालेले, त्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला दिसतील आपल्याच व्हिडिओमध्ये। या ठिकाणी फक्त असं आहे, समजून घ्या, या ठिकाणी आलं। पर्याय क्रमांक सी, रोहड आयलंड रेड। चिक्कूची अभिवृद्धी टिंब पद्धतीने केली जाते।
पर्याय क्रमांक सी दाब कलम. आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी काय केले जाते? पर्याय क्रमांक ए रंगीत. सूर्यफुलाची रब्बी पेरणी कोणत्या काळात करतात? पर्याय क्रमांक सी सप्टेंबर दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबर पहिला आठवडा. फुले कीर्ती ही कोणत्या पिकाची जात आहे? फुले कीर्ती. पर्याय क्रमांक सी भेंडी. ब्रिटिशांनी रयतवाडी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू केली? मी काय म्हटलं, असे 2-3च प्रश्न घेऊ, पण महत्वाचे, डोक्यातच फिट तुमच्या. पर्याय क्रमांक असे जर ऑप्शन आले ना, तर पर्याय क्रमांक ए मुंबई किंवा फक्त मद्रास आलं ना, तर मद्रासला टिक करून द्यायचं. महत्वाचं बरं का शब्द हा, मद्रास. खालीलपैकी कोणत्या फळाला उथळ जमीन चालते? पर्याय क्रमांक बी बोर. 5,000 पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी टिंबटिंब कडून होते. पर्याय क्रमांक ए स्थानिक लेखापाल. महाराष्ट्रात कोळंबी पकडण्यासाठी कोणते जाळे वापरतात? कोळंबी. पर्याय क्रमांक ए आणि बी बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी कोणतं आहे? डोल आणि ट्रोल. भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे गवत होय. मान्य. भात ही वनस्पती एक प्रकारचे गवत होय. तर चहा ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे झुड होय. हे गवत म्हटले आणि हे झुड म्हटले, पण काय? भात आणि चहा. पर्याय क्रमांक सी पूर्णतः बरोबर. चक्राचा टिंबटिंब उपयोग होतो. पर्याय क्रमांक सी पाणी उपसण्यासाठी. फळझाडांपासून अधिक उत्पादन मिळवण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग कोणता? पर्याय क्रमांक डी हायडेन्सिटी प्लॅटिक. भाजीपाला पिकाच्या लागवडीचा शास्त्र शुद्ध धरित्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? पर्याय क्रमांक बी ओलेरी कल्चर. टिंबटिंब यांना स्थानिक स्वराज्य जनक म्हटले जाते. भाऊ एकदम बेसिक प्रश्न आहे. बेसिक का बरं म्हणतो मी प्रश्नाला? हे जर प्रश्न आपल्या चॅनलवरती 10 वेळेस झालेले, मी त्याला बेसिकच बनणार. आता तुमच्या डोक्यात फिट झाले ते म्हणजे तुमच्यासाठी आता एकदम बेसिक प्रश्न तो. पर्याय क्रमांक बी लॉर्ड रिपन. पांढऱ्या पंखाचा कष्ट बदक टिंबटिंब राज्याचा राज्य पक्षी आहे. पर्याय क्रमांक बी आसाम. शर्यतीसाठी कोणत्या जातीचे बैल उपयोगी ठरतात? पर्याय क्रमांक ए खिल्लारी. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या बाभळी प्रकल्पावरून कोणत्या राज्यामध्ये वाद सुरू आहे? एकदम महत्वाचा प्रश्न बरं का. एकदम महत्वाचा प्रश्न. एकदम महत्वाचा प्रश्न. लक्षात राहू द्या. मी ज्या ठिकाणी 100% इम्पॉर्टंट म्हणतो त्या प्रश्नाचा व्यवस्थित अभ्यास करायचा. पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश. खालीलपैकी कोणते म्हैस सर्वाधिक दूध देते? सर्वाधिक दूध देते म्हैस विचारलं मास्तर, एकदम बेसिक. गाय, म्हैस हे माहितच पाहिजे बा आपल्याला. या प्रश्नाचं उत्तर ना मला कमेंट्स मध्ये करा. गायचं पण सांगा आणि म्हैसचं पण सांगा बरोबर. ज्यांना येत असन त्यांना सांगा. इच्छा असन आयुष्यभर डोक्यात तुमचे कमेंट्स लक्षात ठेवायसाठी तर करा कमेंट्स. आणि ज्यांना जमत नसेल तुमचे कमेंट्स पण शिकून घेतात. खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी किती तापमान असावे लागते? हे पीवाक्यू प्रश्न आहे विचारलेले. पा लेवल पा कशी राहते मास्तर. आता सिलेबस मध्येच नाहीये हा प्रश्न आला. भाऊ विचारलेले प्रश्न असे तू अभ्यास करून जा. याच्यासारखा प्रश्न आला तर समज सिलेबस मध्येच होता. पर्याय क्रमांक ए 30 डिग्री ते 35 डिग्री सेल्सिअस. भात शेतीमध्ये कोणत्या माशाचे संवर्धन करता येते? पर्याय क्रमांक ए तिलापिया. पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याचे काम टिंबटिंब करते. पहा एकदम महत्वाचा प्रश्न बरं का. मी काय म्हणतो असे 2-3च प्रश्न येते. तिसरा प्रश्न असणार
असे 2-3 प्रश्न इम्पॉर्टंट घेणार तुमच्या डोक्यामध्ये फिट करण्यासाठी. सांगा. पर्याय क्रमांक ए मायटोकॉर्डिया म्हणजे तंतू कणिका. BCG लसीमुळे अभ्रक व लहान मुलांमध्ये टिंबटिंबाचा प्रतिबंध होतो. पर्याय क्रमांक ए क्षय. दर्पणकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? एकदम महत्वाचा प्रश्न. फक्त भाषांतर चेंज करून प्रश्न येतो. मास्तर तुम्ही सगळ्यालाच इम्पॉर्टंट करता भाऊ. मी सगळ्याला इम्पॉर्टंट करत नाही. मी जे मला इम्पॉर्टंट वाटतंय मी त्याला करतोय. मग ते पूर्ण प्रश्न का असा ना. आता कृषीला पण किती प्रश्न आले, बऱ्यापैकी भरपूर प्रश्न म्हणजे जे इम्पॉर्टंट म्हटलं ना ते आले. आणि काही मराठींना तर माझ्या लक्षात पण नसतं. मास्तरांना घेतला होता प्रश्न आलता मला. त्या ठिकाणी कन्फ्यूज होतं, गोंधळ करून जाता. मी काय सांगतो तुम्हाला, वही घ्या, पेन घ्या. नाही जमत ना तर काय करा यार, कमेंट्स करा ना. मी करतो तुमच्या कमेंट्सला लाईक भाऊ. काय होणार या ठिकाणी, कमेंट्स करायचं. पहिल्याचं उत्तर बी. फक्त बी टाका, सी टाका, ए टाका. चुकलं तर स्वतःच वाईट वाटन. चुकलं होतं, याच्या सीच्या जागी डी प्रश्न होता. मग असं जर केलं ना तुम्ही तर आयुष्यभर लक्षात राहणार तुमच्या. नंतर तुम्ही फक्त असे किती माझेच काय मी कोणाचे पण म्हणतो, कोणाचे कितीही लेक्चर अटेंड करा, तुम्हाला फक्त तुम्ही जर पाहिलं ना तुमच्या डोक्यात फिट होणार नाही. जोपर्यंत तुमचा हात चालणार नाही, कुठं लिहिणार नाही, तोपर्यंत तुमच्या डोक्यात फिट होणारच नाही. कितीही कोणत्याही परीक्षेला सांगतो तुम्हाला मी, जर PYQ तुम्हाला डोक्यात फिट करायचे असं तर पेन घ्या आणि जर प्रश्न दिसला तर चेक करा उत्तर बरोबर येतं का. चुकलं ना तुमचं आयुष्यभर लक्षात राहील, बरोबर आलं तरी आयुष्यभर लक्षात राहील. काय सांगतो तुम्हाला मी, चुकण्याची दुःख आणि बरोबर आल्याची खुशी हे दोन्ही पण ना तुमच्या आयुष्यभर लक्षात ठेवणार. पर्याय क्रमांक बी बाळशास्त्री जांभेकर. हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्वाचा असतो. याचं उत्तर द्या, कमेंट्स करा, थोडा विचार करा. याचं जर उत्तर दिलं ना तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला नद्याच्या जे उत्तरेकडून दक्षिणेकडे जो क्रम आहे तो तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचयामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.